नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बटाट्याची रस्सा भाजी कशी करायची ते बघत आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने हे बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार होते। बघा, मस्त अशी सरसरीत आणि चवीला ही खूप अशी छान लागणारी ते एकदम कमी वेळेत बनवून तयार होते आणि चवीला ही जबरदस्त लागते। ही भाजी भातासोबत तर एक नंबरच लागते। रेसिपी खूप सोपी आहे, तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघावा लागेल। अजिबात कुठे स्किप करून बघू नका। चला तर मग मस्त अशी लतपत रस्सेदार बटाट्याची भाजी लगेच करायला घेऊया। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मस्त अशी टेस्टी बटाट्याची रस्सा भाजी करायला लगेच सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। सगळ्यात आधी सुक्या मसाल्यामध्ये बघून घेऊया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे, 1 चमचा धनेपूड, 2 चमचे शेंगदाणे, चवीनुसार मीठ लागेल, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि वाटण करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतले, त्याच्या अशा मी फोडी करून घेतल्या आहे। 1 मध्यम आकाराचा टोमॅटो, त्याच्या देखील फोडी केल्या आहे। 10 ते 15 लसूण पाकळ्या सोलून घेतल्या, अर्धा इंच इतकं आलं, सुक्या खोबऱ्याचे काप आहे, कढीपत्त्याचे पानं सुद्धा लागणार आहे। इथं मी 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहे। सगळ्यात आधी बटाटे धुवून घेतले, त्याच्यावरची साल काढली आणि त्याच्या अशा फोडी करून घेतल्या आहे, तुम्ही बघू शकता। आणि पाण्यामध्ये हे भिजत ठेवले आहे जेणेकरून काळ्या पडतील नाही। आता सगळ्यात आधी आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे, यामध्ये आपण कांद्याच्या फोडी घालून घेऊया। आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि कांद्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि कांदा छान असा खरपूस रंगावर भाजून घ्यायचा। बघा, इथे कांदा छान असा सोनेरी रंगावर भाजला गेला आहे। आता यामध्ये आपण लसूण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे घालून घेऊया। हे सुद्धा 2 मिनिटासाठी हलकंसं यामध्ये भाजून घ्यायचं। बघा, इथे छान हे कांदा, लसूण आणि आल्याचे तुकडे खरपूस असे भाजले गेले। आता लगेच याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं। आता यामध्येच आपल्याला खोबऱ्याचे कापसुद्धा भाजून घ्यायचे आहे किंवा मग तुम्ही खोबरं किसून सुद्धा भाजून घेऊ शकता। फक्त 1 मिनिट हलकंसं भाजायचं आणि लगेच आपल्याला हे खोबऱ्याचे काप काढून घ्यायचे आहे। आता यामध्येच शेंगदाणेसुद्धा भाजून घेऊया। शेंगदाणेसुद्धा 1 मिनिटभरच भाजायचे आहे, जास्त असे भाजू नका, नाहीतर मग ते जळतील। मस्त भाजले गेले आहे, लगेच काढूया। आता यामध्येच आपल्याला टोमॅटो देखील भाजून घ्यायचे आहे। हलकासा टोमॅटो मऊ होईपर्यंत याला भाजून घ्यायचं। इथे टोमॅटो देखील खरपूस भाजला गेला आहे। गॅस बंद करूया आणि टोमॅटो काढून घेऊया। आता हे संपूर्ण मिश्रण थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात छान याचं बारीक वाटण करून घ्यायचं, कमीत कमी पाण्याचा वापर करून। बघा, इथं गॅसवर पातेला गरम करण्यासाठी ठेवला आहे, यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचं आणि तेल हलकंसं गरम करून घेऊया। तेल इथं गरम झालं आहे, यामध्ये जिरं घालूया। जिरं असं छान फुललं आहे। आता यामध्येच आपल्याला कढीपत्त्याची पानं देखील घालायची आहे। बघा, जिरं आणि कढीपत्त्याची पानं छान अशी खमंग फोडणी बसते। आता यामध्ये जो आपण मसाला वाटून घेतला आहे तो घालून घ्यायचा। बघा, कमीत कमी पाण्याचा वापर करून हा मसाला मी एकदम असा बारीक वाटून घेतला, यामध्ये घालून घेऊया। आता हे वाटण आपल्याला तेलामध्ये छान असं 3-4 मिनटं परतून घ्यायचं आहे। बघा, इथं वाटण मस्त हे 3-4 मिनटं तेलामध्ये छान असं खमंग तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे। आता यामध्ये सुके मसाले घालायचे आहे। लाल तिखट, गरम मसाला मी घरीच बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा। धनेपूड, हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता हे सुके मसाले या वाटणासोबत आपल्याला आणखी 2-3 मिनटं खमंग असे परतून घ्यायचे आहे। बघा, मसाला व्यवस्थित असा 2-3 मिनटं भाजून घेतला। मसाल्याचा मस्त असा सुगंध दरवळला आहे। आता यामध्ये थोडं पाणी घालूया। तर मिक्सरचं भांडं धुवून इथं मी थोडं पाणी घालते। आता या पाण्यामध्ये देखील आपल्याला 2 मिनिटासाठी हा मसाला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून हा मसाला एकजीव होईल आणि एकसारखा असा शिजला जाईल। बघा, इथे 2 मिनिटं मी मसाला छान असा खडखडून शिजून घेतला। आता यामध्ये आपल्याला बटाट्याच्या फोडी घालायच्या आहे। तर यातील पाणी मी संपूर्ण निथळून काढलं आणि ह्या बटाट्याच्या फोडी यामध्ये आता घालून घ्यायच्या।
लक्षात ठेवा, बटाटा जेव्हा तुम्ही कट करून घ्यायचा तेव्हा तो पाण्यातच ठेवायचा, नाहीतर मग तो काळा पडेल. आता या बटाट्याच्या फोडी मसाल्यामध्ये चांगल्या एकजीव करून घेऊया. बघा इथं बटाट्याच्या फोडी मसाल्यामध्ये छान अशा कोट करून घेतल्या. आता यामध्ये पाणी घालूया. तर यामध्ये मी टोटल 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. तुम्हाला हे बटाट्याची भाजी कितपत अशी दाटसर किंवा सैलसर हवी त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून तुम्ही घेऊ शकता. आता यावर ठेवायचं झाकण आणि 10 ते 12 मिनटे ही भाजी गॅस मंद आचेवर ठेवून शिजून घ्यायची आहे. आता इथे जवळपास 10 ते 12 मिनटं झाली आहे. झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता मस्त ही भाजी इथं बनून तयार आहे. तवंगही सुद्धा खूप छान आला आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी सरसरीत ही भाजी बनून आपली तयार आहे. तरी इथं बटाट्याच्या फोडी सुद्धा व्यवस्थित अशा शिजलेल्या आहे आणि खाण्यासाठी ही भाजी खूप अशी छान लागते. आता लगेच आपण गॅस बंद करून घेऊया आणि या भाजीचा सुगंधही खूप छान येत आहे. तुम्ही सुद्धा एकदा ही बटाट्याची रस्सा भाजी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ती. तुम्ही ही बटाट्याची भाजी पोळी, भाकरी किंवा मग भातासोबत खायला सुद्धा खूप छान लागते. झटकीपट होणारी ही रेसिपी आहे. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.